असणार आहे आणि तुमच्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा विनंती. गोलंदाज बारक्या पोरजी पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर बोलणारा पंचांचा इशारा अवंतरचा अवंत धावेने संघाचं खातं खोललं गेलं 1 या धावसंख्येनं. एक चांगला चेंडूची फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली, पण अवंतर लेग स्टिकच्या सोडून जाणारा हा चेंडू. प्रसाद पाटील एक आक्रमक फलंदाज. हरिग्राम गावचे उद्योजक सुरेश शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू जाईल सीमा पार आणि पंचांचा इशारा येतोय की 4+1 5 धावा. 5 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावर. दोन चेंडू अवांतर आणि बोनस स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या गेल्या बारक्या पोरजीच्या माध्यमातून 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. संघाचा संगणक या ठिकाणी कानमंत्र देत असताना, परंतु गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूमध्ये खराब झाली आहे. आणखी एक चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे. रेग सुटवली एकदा पूर्ण, खराब क्षेत्ररक्षण. तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये चुका कराल तर धावांची इन्व्हेस्टमेंट देखील या ठिकाणी वाढत जाईल आणि या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना एक सुंदर कामगिरी आपण पाहिलीत आणि इथे मात्र प्रयत्न देखील तेवढंच महत्वपूर्ण असणार आहे. बारक्याचा हा चेंडू अगदी शप्पल होऊन शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला गेला. क्षेत्ररक्षण वेगानं आलाय. 2 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रयत्न करतील. सुंदर फेकी देखील राहिले. तर पुन्हा एकदा विनंती असेल या ठिकाणी संतोष दादा पाटील यांचे सुपुत्र सक्षम दादा संतोष पाटील हरिग्राम, चिरंजीवी बैलाचे मालक या ठिकाणी 12-22 या बैलाचे मालक यांना विनंती येते आयोजक आमचे संजूबाई पाटील यांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. हरिग्राम संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत सक्षम दादा पाटील. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी खराब राहिली गोलंदाजीच्या माध्यमातून बारक्या पोरजीची आणि इथे मात्र सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रसाद पाटील मैदानामध्ये दमदार कामगिरी करतोय. हवेली सुंदर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, झेल पकडण्याची संधी. आणखी एक चुकी. चुका चुका आणि चुका मैदानामध्ये पाहायला मिळतात डान्सर संघाकडून. तुषार पोरजी यांच्याशी आज चर्चा झाली. त्यांनी तेच सांगितलं की संघ थोडासा आउट ऑफ फॉर्मात आहे आणि इथे जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये जर तुम्ही चुका कराल तर जिंकणारे सामने देखील तुम्ही परास्त व्हाल. आणि झेल कोणाचा सोडलाय तर प्रसाद पाटील एक आक्रमक फलंदाज. डावखुरी आता त्या टीमचा राहिला, जीवनदान मिळालाय. संघ जाऊन पोहोचला 11 या धावफलकावरती. 3 चेंडूची फेकी आपण पाहिली अद्याप आणि एकंदरीत षटक फेकत असताना बारक्या पोरची थोडीशी महागडी गोलंदाजी. चांगले प्रयत्न करावे लागतील इथे मात्र. बारक्या पोरजी याला राज जाधव खेळण्यासाठी सज्ज. अगदी त्रिफलाचे दांडेगुल फलंदाज बाद. देवीचा उत्सव जागर आपण पाहायला मिळतो. अनेक भाविक त्या ठिकाणी जात असतात आणि इथे मात्र गोलंदाजानं पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये खराब कामगिरी राहिली. त्यानंतर अगदी चेंडू यॉर्कर लाईनचा फेकला गेला आणि पहिला फलंदाज बाद झाला. राज 0 धावसंख्येवरती, सांघिक धावसंख्या 11 वरती पहिल्या फलंदाज गारद झालाय. नौका खेळाडू मैदानामध्ये रोहित गरत हिटमॅन या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू मोठमोठे फटके मारणं ही ज्याची ओळख राहिले. यावेळेस मात्र पहिला विकेट मिळाली 11 धावसंख्येवरती डान्सर टीमला आणि पहिला फलंदाज गारद देखील झाला हरिग्राम टीमचा 11 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बारक्या पोरजी चेंडू फेकणारी सज्ज असलेले षटक महत्वपूर्ण फेकत असताना
हा चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी वेगाने चेंडू फेकी पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू थोडस उंची देखील पाहायला मिळाली. खांद्याचा वापर भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये बारक्या पोरजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडू सांगता राहुलजी उलवेकर अगदी चांगले योगदान WTCच्या माध्यमातून आपण पाहताय. युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. गोलंदाज बारक्या वेगवान चेंडू बॅट या ठिकाणी जर आपण पाहिलं जोरदार अपील पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि पंच या ठिकाणी दर्शवतात की बॅटकट परंतु चेंडू जमिनीला स्पर्श झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावपळ धावा लागल्या गेल्या 12. रोहित चांगल्या उंची असणारे गोलंदाजी मार्क वरती. चला थोडं स्पीडअप करा धानसर संघ. नक्कीच सर्व बी लॉट्स मधील सामने फ्रेश असतील. त्यानंतरची पुढील मॅच कोहली आणि वामंजे या दोन संघाच्या संघनायकांना विनंती टॉस साठी आपण संपर्क साधा. पुन्हा एकदा विनंती येते सक्षम दादा संतोष पाटील यांना की आमचे स्पर्धेचे आयोजक संजय पाटील यांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. गोलंदाज मार्क वरती दुसरं डक फेकण्यासाठी सज्ज असेल राकेश पोरजी. समोर फलंदाज रोहित साठी हा चेंडू फेकलाय. अगदी पुढ्यात चेंडू जाईल डीप लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. हा चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जाईल. क्रॅकिंग शॉट चेंडू सीमा पार चौकार. चार धावेने संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. दोन चेंडूवरती दोन आक्रमक फटके रोहित घरच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आणखी एक स्विच हिट बॅक टू बॅक तीन मोठे फटके षटकार चौकार आणि चौकार. पोरजी महागडी गोलंदाजी या ठिकाणी तब्बल संघ जाऊन पोहोचला. 1.3 चेंडूचा खेळ. तर महेश जाधव आमच्या हरिग्रामचे दमदार फलंदाज प्रभाकर पालकर यावं आपलंही सहर्ष स्वागत. गोलंदाज मार्क वरती आला. सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. राकेश ची महागडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे मात्र रणनीती देखील अखाबी लागणारे. गोलंदाजी मार्क वरती प्रसाद याचा झेल सोडलाय आणि ते कितपर्यंत महागात पडणार आहे येणारे काल आणि वेल ठरवेल. हा चेंडू खोदून काढला सुंदर फटका डीप लॉंग आणि काउ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना P2चं षटक मैदानामध्ये आपण पाहता 28 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात आणि इथून मात्र प्रयत्न देखील खूप चांगल्या प्रकारे केले जाते जय वागेश्वर हरिग्राम टीम कडून. परंतु जय गणेश्वर धानसर संघ मैदानामध्ये खेळतोय. या संघाला देखील कमबॅक करावा लागेल. खोदून काढला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी ब्लॅक स्क्रीनला मानवंदना देणारा हा दमदार चौकार.
ग्रामस्थ मंडल खानाव व आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव यांच्या माध्यमातून जाणता राजा चषक सर्व खानाव गावातील ग्रामस्थांना विनंती असेल की आपल्या नावाची आपल्या गावाची स्पर्धा आपण पाहताय, त्यामुळे सर्व खानाव गावातील ग्रामस्थांना विनंती आपण येऊन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. धावफलकावरती धावा लागल्या 2 ओव्हरमध्ये 32 16च्या सरांनी धावा जमवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये दुसऱ्या फेकण्यासाठी सज्ज असणारे पुन्हा एकदा बारके अपोरजी, वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरे फेकण्यासाठी सज्ज असणारे 32 धावा धावफलकावरती. स्ट्राईक मध्ये खेळण्यासाठी सज्ज असणारे प्रसाद पाटील एक आक्रमक खेळाडू या टीमचा राहिलाय आणि इथे मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल. जीवनदान मिळालं त्यानंतर चौकार आपण पाहिला, एक सुंदर फटका प्रसादच्या बॅट मधून एकंदरीत आपण पाहताय आणि इथे मात्र येणारे 18 चेंडू कशा प्रकारे खेळले जातील याकडे सर्वांच्या नजरा. अगदी बॅटची कडा, क्षेत्ररक्षक प्रयत्न एका हाताने झेल पकडण्याचा राहिलाय. आणखी एक जीवनदान सिंगल मिळेल, सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. क्रिकेटचं समीकरण जर आपण पाहिलं, पकडा झेल जिंका खेळ, इथे मात्र 2 जीवनदान मिळाले प्रसाद पाटीलला आणि मिळालेलं जीवनदानाचं सोनं करावं लागेल. प्रसाद पाटील गोलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय, फलंदाजीमध्ये थोडासा हा आउट ऑफ फॉर्मात असताना खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र त्याला चांगल्या लय मध्ये यावं लागेल, कारण जे 2 झेल सुटल्यात त्याचं फल काहीतरी चांगलं करावं लागेल टीमसाठी. गोलंदाज बारक्या पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. रोहित साठी हा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक देण्यात आहे. एक धाव कंप्लीट, एकच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती. पंच बॅटकट लेग बाईच, लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल पाहायला मिळाली. धावसंख्या 34, धावा धावफलकात लागल्या गेल्यात. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. उंचावर मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, तिसरा झेल उडालाय आणि यावेळेस मात्र कोणतीही चुकी केली नाही, फलंदाज बाद होईल प्रसाद पाटील. चौका खेळाडू मैदानामध्ये उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहता सोपान मात्रे खेळण्यासाठी सज्ज झाला. बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख राहिली, अनेक क्रिकेटचे मैदान गाजवणारा हा खेळाडू जेवढा कमी तोंडाने बोलतोय पण बॅटने खूप चांगलं उत्तर देतो अनेकांना. पण यावेळेस मात्र बारक्याचं कौतुक करावं लागेल. सुंदर चेंडूची फेकी आपण पाहिली, प्रसाद पाटीलला बाद केलं. 2 विकेट 34 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करीत असताना जे वागेश्वर संघाची धावसंख्या आपण पाहताय. पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज, अगदी सुंदर गोलंदाजी, वेग आणि वेग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर लेन थोडीशी पाठीमागे खेचत असताना गोलंदाज आणि ओरपीचा चेंडू येईल असं वाटलं होतं सोपान मात्रेला, पण सुंदर गोलंदाजी. हे षटक फेकत असताना आपण पाहिलं, 30 षटक मार्गस्थ असताना या षटकामध्ये 2 ओव्हरमध्ये आपण 32 पाहिला. या षटकामध्ये 1 विकेट 2 धावा. आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय, डीप लॉंग ऑनला चेंडू आला, क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण, एकच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचला 35, 35 धावा धावफलकावरती. एक चांगलं क्रिकेट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 धावा आल्या, त्यानंतर असं वाटलं होतं की संघ किमान 70-75 पर्यंत मजल गाठेल, पण तो काय कमबॅक राहिलाय बारक्या अपोरजीचा. सुंदर गोलंदाजी करतोय, विकेट आणि त्यानंतर फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या 3रं षटक मार्गस्थ असताना. आणि इथून मात्र पुन्हा एकदा विनंती, वामनच्या टीमचा संघनायक आणि कोहली टीमचा संघनायक टॉस साठी आपण संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, लेट कटचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये पोहोचेल तो पण चेंडू सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. 39 धावा धावफलकावरती. 13च्या सरासरीने 3 ओव्हर मध्ये धावफलक धावा लागले 13. लागले गेले 13च्या सरीसरीने 3 ओव्हर मध्ये धावसंख्या जमवली. चला मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते, पाणी मैदानामध्ये घेऊन जा 12वे खेळाडू.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय. तुषार पोरजी संघाचा संगणक गोलंदाजी मार्क वरती आला. स्ट्राईक वरती खेळणारी सज्ज असणारे सोपान मात्रे आक्रमक फलंदाज टीमचा राहिलाय. पण येणारे षटक महत्वपूर्ण असणारे 2 ओव्हर मध्ये किती धाबा जमवले जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. एक चांगलं क्रिकेट चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. जाणता राजा 2026 हे सुंदर पर्व संपूर्ण खानाव ग्रामस्थांचं त्यानंतर स्पर्धेचे आयोजक आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव आणि संजू पाटील यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल तुषार पोरजी. हे षटक फेकत असताना 4थं षटक मार्गस्थ असताना येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान 25 ते 25 धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हरिग्राम संघ करेल. परंतु त्या धावा कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिला चेंडू अगदी समोर फेकला. चेंडू जाईल डीप लॉंगांच्या डोक्यावरून हवाई सफर. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 45 धावा धावा सोपान या ठिकाणी पाहताय आणि सोपानचे अगदी परम मित्र राहुल बोपी उस्मान यावं आपलंही सहर्ष स्वागत. आमचे हरिभक्त परायण किसन महाराज आपलंही सहर्ष स्वागत करतो. डीजे आणखी एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. ऑफस्टिक वरती चेंडूची फेकी आपण पाहिली तुषार पोरजे यांची. चेंडू जाईल निर्धाव डॉट चेंडूची सांगता आणि आक्रमक फलंदाजी करणे ही ज्यांची ओळख राहिली. आणि इथे मात्र हरिग्राम संघाच्या पाठीराखे खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. त्या सर्व पाठीराख्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तेवढंच चांगले योगदान आपण पाहताय. धानसर संघ नेहमी या विभागामध्ये खेळत असतोय आणि अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळाचा खेळ देखील आपण सुंदर पाहिलाय. परंतु सोपान मात्रे एक दमदार कामगिरी केली. षटकानंतर डॉट चेंडू तुषार पोरजे षटक. आणखी एक स्लोवर चेंडू फेकलाय. हवेमध्ये फ्लाय होतोय. शतरक्षक येतोय चेंडू खाली आणि सोपान मात्र बॅक टू द डगआउट. महालुंगी गावचे दमदार उद्योजक अभिभाई बोलाडे यांच्या वतीनं मोही अँड साईशा 11 वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्रामला त्यांच्या वतीने शुभेच्छा देत त्यांचंही सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. 3 धावसंख्या 45. एकूण धावफलक जर आपण पाहिला चांगल्या रीते पुढे नेण्याचं काम करत असताना विशाल भोपी नौका खेळाडू मैदानामध्ये. आणखी एक आक्रमक खेळाडू या संघ टीमचा राहिलाय. सुंदर षटक फेकत असताना तुषार पोरजी. आणखी एक मोठा लांब लचक षटकार.
आपण पाहू शकाल सरपंच आणि सिम्बा डायमंड बैलाचे मालक सागर शेठ पाटील विगर आणि स्वप्नील पाटील विगर यावं आपलंही सहर्ष स्वागत. हरिग्राम क्रिकेट संघाचे कंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली, सरपंच सिम्बा डायमंड बैलाचे मालक सागरबाई पाटील आणि स्वप्नील पाटील, आपलं सहर्ष स्वागत. 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 51 या आकड्यावरती. अर्धशतक कंप्लीट. हरिग्राम संघाची धावसंख्या. आणखी एक ऑफस्टिकच्या बाहेर पडणारा चेंडू अवंत धावेने संघ जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये 39 आपण धावसंख्या पाहिली. या षटकातील 4 चेंडूची पैकी 13 धावा अद्याप खर्च केल्या गेल्यात. एक चांगली कामगिरी आपण पाहिली फलंदाज माध्यमातून. विशाल भोपीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूमध्ये षटकाच्या बॅट मधून आलाय आणि 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करीत असताना मैदानामध्ये दमदार कामगिरी आपण पाहतोय. 52 धावा धावफलकावरती. आणखी एक चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. पंचाचा बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. का खेळाडू मैदानामध्ये आलाय. नक्कीच डोंगराच्या बाजूला बाजूला असलेले मैदान आपण पाहताय आणि इथे मात्र एक तेरी तो एक मेरी. कारण कधी फलंदाज वर्चस्व त्यानंतर लगेच गोलंदाज कमबॅक. मागील बॉलवरती जर आपण पाहिला सोपानं षटकार लगावला, त्यानंतर सोपानला बाद केलं गेलं. यावेळेस विशाल भोपीनं षटकार लगावला, त्याला देखील बाद करण्यामध्ये यश लाभले गेले. अन्नू भोईर 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये. धावफलकावरती 52 धावा 4 विकेट. जे वागेश्वर हरिग्राम टीमची धावसंख्या. सरळ बॅटने खेळला वेगवान फटका डीप लॉंग ऑनला क्षेत्र तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. तू येतो की मी येऊ, पण नकार दिला रोहितनं आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. 53 धावा धावफलकावर. धावसंख्या 53. 4 विकेट. तर चला दोन्ही संघनायकांना विनंती. कोहली टीमचा संघनायक आणि वामनजे टीमचा संघनायक शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे गोलंदाज क्रिश मोर्जे. अगदी सुंदर फलंदाजी अष्टपैलू खेळाडू या टीमचा साथीदार राहिलाय राहुल उलवेकर. परंतु या ठिकाणी जर क्रिश पोर्जी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, स्लाग ओव्हर मध्ये आक्रमक फलंदाजी करणे ज्याची ओळख राहिली. अन्नूला कोण विसरेल. अगदी 4 चेंडू 4 षटका देखील या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात. पहिला चेंडू उंचावर मारलाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नर मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. षटकाराने संघ धावून पोहोचला 59 धावा धावफलकावर. शॉर्ट अँड पुल. शॉर्टचा लाईनचा चेंडू फेकला गेला. त्यानंतर आज षटकार. 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 59 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज असणारे क्रिस पोर्जी चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हे षटक फेकत असताना खोदून काढलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 65 या आकड्यावर.
65 धावा धाव फलकावरती. स्पर्धेमधील पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का अन्नू भोईरच्या नावावरती. 2 चेंडूमध्ये 2 षटकार क्रिस पोर्जी वरती लगावलेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज असणार आहे. हा चेंडू जर आपण पाहिला थोडासा शॉर्ट पिच लाईनचा फेकला गेलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांचा इशारा तर अव्वांतर बंधू धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद रोहित घरत. अव्वांतर धाबेने संघ जाऊन पोहोचलाय 65 आकड्यावरती. अगदी कॉलिंग जर आपण पाहिली रोहित घरतची राहिली. धावचीत झाला. अव्वांतर चेंडू आला होता. अन्नू भोईरच्या बॅट मधून षटकार आले होते. स्ट्राईक रोटेशनचा का प्रयत्न केला कारण एक्स्ट्रा धाव आली होती टीमला. परंतु इथे मात्र रोहित स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावची दोन नाराज झाला पण नाराज होण्यासारखं काहीच नाही कारण स्वतःवरती नाराज व्हायला लागेल. अन्नूच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले. 2 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान या खेळाडूने दिलं आणि त्या खेळाडूला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं होतंय कारण क्रिस पोर्टमध्ये थोडंसं दडपण होतंय कारण इथे मात्र चांगला चेंडूची फेकीबंधू यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी सुंदर हिट पाहायला मिळाला. शुभम भोपी डावकुऱ्याचा खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. धाव धावा 67 5 विकेट. शुभम भोपी नॉन स्ट्राईक एंडवरती अन्नू भोईर ही जोडी मैदानामध्ये अन्नू भोपी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. एक चांगली कामगिरी सातत्याने राहिली आहे परंतु इथे मात्र अव्वांतर चेंडू फेकलाय परंतु रोहित घरतला बाद करण्यामध्ये यश लाभलं गेलं. अति काही इथे संकट नाही. आपण संदीपभाई पाटील यांना पाहतो. तंटामुक्त अध्यक्ष खानाव या स्पर्धेचे आमचे सह आयोजक. यावर संदीपभाई आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज मार्कवरती क्रिश पोर्जी पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहताय सातत्याने याने दोन्ही टीमच्या माध्यमातून 66 धावा धावफलकामध्ये लागले गेलेत. क्रिस चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. नक्की या ठिकाणी गोलंदाज मार्कमध्ये पुढील चेंडू फेकतोय. आडव्या बॅटने फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय पण एक चुकी घडली. प्रवीण गायकर अव्वांतर चेंडूला धावला आणि त्यानंतर विकेट. त्यानंतर हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सुंदर कमबॅक क्रिसचा. सध्या घडीला आपण पाहताय क्रिस पोर्जे हे षटक फेकत असताना परंतु शुभम भोपी मैदानामध्ये आलाय. क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्यासाठी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट 1च्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय. 67 धावा धावफलकावरती 5 विकेट गमावल्यात. प्रथम फलंदाजी करीत असताना जय वागेश्वर हरिग्राम टीमनं अंतिमचे 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. परंतु अन्नू भोईरच्या बॅट मधून 3 चेंडूमध्ये 13चं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत. अतिशय दमदार कामगिरी करी आपल्या टीमसाठी. इथून मात्र 2 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील क्रिसच्या माध्यमातून. येणारे 2 चेंडू अन्नूच्या बॅट मधून किती धावा येतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. आणखी एक उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची कडा क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. 2 धावा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिसरीसाठी येतील व नकार दिला. शुभम येतोय परंतु अन्नून स्वतःवरती विश्वास ठेवला गेलाय आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 69 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रातील अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 69 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूमध्ये 15चं योगदान देतो अन्नू भोईर मैदानामध्ये आणि चांगला क्रिकेट ज्याच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूमध्ये चौकार षटकार डॉट विकेट याकडे सर्वांच्या नजरा असतील. शेवटच्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील सहज सोप्या रीतीने पूर्ण. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्त. 71 धावा धावफलकावरती. 72 धावा या ठिकाणी जमवायच्या असतील तत्पूर्वी टॉस केला जाईल. दोन्ही संघ नायकांमध्ये टॉस या ठिकाणी एकीकडे वामनजय एकीकडे
सेकंड इनिंगचा बॉल जर डिलिव्हर झाला तर मात्र टॉस डायरेक्ट विन दिला जाईल तो लक्ष्मीनारायण कोहली टीमला. तर त्यामुळे विनंती करतो आम्ही श्रीमलंग वावंजे क्रिकेट संघ आपला कॅप्टन टॉस करण्यासाठी पाठवा. शेवटचा मॅच देखील पाहायला मिळेल. जय चेरोबा 11 सांगडे आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती तो पपन स्मृती पेट क्रिकेट संघ तुम्हाला पाहायला मिळेल. या संघामध्ये दमदार लढत. चिंचपाडा संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला नाही, त्याच्यामुळे जय चेरोबा सांगडे संघाविरुद्ध पपन स्मृती आपण संघ पाहाल हर्षल यांचा. चला कॅप्टन आले तर टॉस करूया आपण. मी संदीप पाटील साहेब यांना विनंती करतो, कानाव गावचे तंटामुक्त अध्यक्ष आपण यावं, आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करावा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना श्रीमलंग स्पोर्ट्स 11 वाबंजे विरुद्ध त्यांना फाईट करेल लक्ष्मीनारायण बाहुबली कोहली. 5 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज. टेल्स इज द कॉल. टॉस जिंकला या लक्ष्मीनारायण कोहली क्रिकेट संघ. अभिनंदन विशाल. टॉस जिंकला निर्णय. चला टॉस जिंकला आणि लक्ष्मीनारायण कोहली संघाने निर्णय घेतलाय. मुकेश आमचे बाहुबली या ठिकाणी पाहू शकाल. एकेकालचा ताकदवर फलंदाज, आजही ती धमक आणि सध्या बिंदोडच्या क्षेत्रामध्ये चिक्या बैल ज्याने धुमाकूल घातलाय. तर कोहली संघ टॉस जिंकला निर्णय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वावंजे संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. या किंवा पुढचा आवाज मंगेश यांच्याकडे. तर थँक्यू सो मच रॉकस्टार. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. मागील 2 सामने पाहिले जिथे आपण लो स्कोअर दोन्ही सामने पाहिले. आता या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अगदी हायेस्ट टार्गेट सेट केल्या बॅटिंग करत असताना पहिल्याच पूर्वार्धामध्ये वागेश्वर हरिग्राम टीमला तब्बल 5 षटकांच्या अखेरीस 71 धावा जोड्यानं सेकंड सत्रामध्ये 72 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा श्री गणेश दानसर टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामी सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात. राकेश पोरजी आणि क्रिश पोरजी ही सलामीची जोडी सध्या आपण मैदानावरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल प्रसाद पाटील हा पहिला मुख्य गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 30 बॉल मध्ये 72 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा बॅटिंग करत असताना श्री गणेश दानसर टीमला. आज जर प्रवास सुखरूप करायचा असेल तर P1च्या 2 षटकामध्ये अगदी धाब्यांची लयलूट करावी लागेल. पंचांचा अगदी सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार प्रसाद पाटील. पहिला बॉल फुलटॉस होता. बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आलं नाही आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. P1चा पहिलं षटक आहे, त्याच्यामुळं या षटकामध्ये चांगलं स्टार्ट बॅटिंग करत असताना दानसर टीमला धाब्यांची लयलूट करावी लागेल. आक्रमण मॅच मध्ये करावं लागेल बॅटिंग करत असताना दानसर टीमला. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल अक्षयभाई मस्कर स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या सम्मेत करताना बिंजोरचा बेतात बादशाह रुद्र बैलाचे मारक किशोर आपण पाहू शकाल. ज्या बैलाने धुमाकूल घातला रुद्र बैलाचे मारक किशोर यावं. अक्षयभाई आपलं सहर्ष स्वागत. पोर्जीच्या बॅट मधून 4 धाब्यानं वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलंय. लाईन पाहिली जाईल. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धाव ही जोडली जातं आणि संघ 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिलं षटक म्हटलं तर अगदी सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि P1 षटकामध्ये सध्या प्रसाद पाटील ज्याचा वापर केला वागेश्वर हरिग्राम टीमनं. फटका चांगल्या ऑफ साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल धावेला प्राधान्य दिलं. 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये धावा पाहिला तर 6 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय दानसर. स्ट्राईक देखील रिटायर झाली. स्ट्राईक वरती फलंदाज क्रिश पोर्जी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय. प्रहार करावा लागेल. 72 धाब्यांचा लक्ष्य हा प्रवास जर सुखरूप करायचा असेल तर आक्रमण मॅच मध्ये नक्कीच करावा लागेल. अक्रॉस होऊन गेल्याचा प्रयत्न लावडा फेल. इनफॅक्ट लाईन डायरेक्ट हिटचा प्रयत्न
बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉलवरती ओव्हर थ्रोची एक धाव जोडली जाईल. एकच्या मदतीनं संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी सध्या प्रसाद पाटीलची आपण या मॅच मध्ये पाहतोय. एक चौका जरूर, त्याच्यानंतर बॅकअप देखील भरपूर चांगलं प्रसाद पाटीलचा राहिला. समोर फलंदाज पाहिलं तर राकेश पोरजे एक थाकड फलंदाज आहे आणि तो फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये प्रार करावा लागेल. त्याच दिशेनं फटका ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील अवघ्या सिंगल दाबायला प्राधान्य दिलं. एकच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. 8 धाबा धावपुस्तकावरती पहिलं षटक आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या प्रसाद पाटीलची पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज पाहिलं तर क्रिश पोरजी हा फलंदाज प्रार केलाय. फटका चांगला, चेंडू चालला अगदी लॉंग ऑन मध्ये 6 धाब्यांसाठी अंतिम बॉल वरती ठोकलाय षटकार. आज आमचे रंगनाथ पाटील साहेब असतील, आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये दाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. 72 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा आणि पहिल्या 6 बॉलच्या अखेरीस 14 या आकड्यावरती बॅटिंग करतो श्री गणेश डान्सर. विकेट गमवला नाही. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज राकेश पोरजी आणि क्रिश पोरजी ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती. थोडा फास्ट केला, विनंती करेन वागेश्वर हरिग्राम टीमला. सेकंड षटक आहे बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज अनु भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. टाइम अलर्ट आहे, त्याच्यामुळे वागेश्वर हरिग्राम टीम आपण थोडासा फास्ट केला. 4 षटक तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये कव्हर करावे लागतील, याच्याकडे देखील लक्ष द्या. षटक दुसरा, पहिलाच बॉल, गोलंदाज अनु भोईर समोर राकेश पोरजी. प्रार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. शॉट कव्हर मध्ये उचलती फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. एकच्या मदतीनं धावपुस्तक आलंय. टोटल फलकामध्ये धाबा पाहिला तर संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एखाद्या फलंदाजाला विस्फोटक ग्रुप धारण करावा लागेल, विस्फोटक खेळ मैदानावरती साकार करावा लागेल, कारण की लक्ष मोठ्या 72 धाब्यांचा प्रवास करायच्या मॅच मध्ये डान्सर टीमला आणि अशा स्थितीमध्ये आक्रमण नक्कीच करावं लागेल. प्रार करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला, उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव. एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं की गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळतं. अनु भोईरच्या माध्यमातून मागील 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या आणि संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. राकेश पोरजी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. त्याच्या बॅट मधून 1 चौकार 3 सिंगल, वैयक्तिक आपण पाहिलं तर 7 धाब्यांचं योगदान राकेश पोरजीचं या मॅच मध्ये राहिला. गोलंदाज अनु भोईर, पुढचा बॉल समोर राकेश. फटका चांगला, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू निघून चालला बॉर्डलाईनच्या बाहेर. हा दुसरा चौकार येतो फलंदाज राकेश पोरजीच्या बॅट मधून. तर हरिग्राम क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. शिवसेना शाखा प्रमुख महालुंगी अभि बोलाडे यांच्या वतीनं सलग 2 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला इथे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. बघा, विकेट हॅट्रिक साठी कुठलंही पारितोषिक नसेल. तुम्ही 1 विकेट किंवा सलग 2 विकेट साठी पारितोषिक लावू शकता. जर गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली, तुम्हाला वाटतं की त्याला बक्षीस द्यावं, तर तुम्ही बक्षीस देण्यासाठी येऊ शकता. तर अभि बोलाडे महालुंगी शिवसेना शाखा प्रमुख यांच्या वतीनं सलग 2 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला इथे 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल गोलंदाज तयार, पुन्हा प्रहार केला. हा फटका देखील चांगला, क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे दस्तक, चेंडू फरार. एक ठप्पा बाउन्स, 4 चौकार.
मागील 2 बॉल 2 चौकार्याला फलंदाज राकेश पोर्जेच्या बॅटमधून धावगतीला आता आकार देण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये राकेश पोर्जे करतो आणि संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये अनुभोईने खर्च केला. मागील 4 बॉल मध्ये 10 धावा संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि तेवढाच चांगला खेळ सध्या राकेश पोर्जेच्या मैदानावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील ओ इथे मात्र बाखप भरपूर चांगला आणि इथे तोपर्यंत संधी साधल्याने या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. 26 धावा धावपुस्तकावरती. षटक दुसरं मार्गी असता 72 धाव्यांचा लक्ष्य पार करायचा आणि तो लक्ष्य मनामध्ये सेट करून तशीच फलंदाजी सध्या राकेश पोर्जेनं क्रिश पोर्जेची मैदानावरती. विकेट गमवलं नाहीये हे शुभ संकेत सध्या बॅटिंग करत असताना डान्सर टीमसाठी. विकेटची गरज आहे. कमबॅक धावगतीला ब्रेक लावायचा असेल तर विकेट खूप काही महत्वाचे असतील गोलंदाजी करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमला. पुढचा बॉल गोलंदाज अनुभोईर. समोर फलंदाज पाहिलं तर राकेश पोर्जे. प्रार केल्या फटका चांगल्या पाकवस कबलेकच्या दिशेनं चेंडू वेगानं चाललाय. पंचांचा इशारा की मिळतील 4 ठोकलाय चौकार. चला टीम मीटिंग घेऊ नका मी विनंती करेन वागेश्वर हरिग्राम टीमला लगेच आपण फिल्डिंग डिपार्टमेंट सजून घ्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर 30 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय डान्सर. मागील 2 षटकामध्ये 15च्या सरासरीने धावा जमा केल्या. आता येणारे 18 बॉल आणि गरज अजूनही 42 धाव्यांची. 18 बॉल 42चं समीकरण. चांगली फलंदाजी सध्या मैदानावरती राकेश पोर्जे आणि क्रिश पोर्जेची मैदानावरती पाहायला मिळतं. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सेकंड 17 मध्ये करतोय श्री गणेश डान्सर संघ. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षल मात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर त्याला थोडासा फास्ट केला. वारंवार सूचना आम्ही देतो लक्ष असू द्या. वागेश्वर हरिग्राम संघ येणारे 18 बॉलना 42 धाव्यांची गरज आहे. विकेट खूप इम्पॉर्टंट असतील मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर इनॅक्शन मध्ये तुम्ही क्रिश पोर्जे या फलंदाजाला पाहता. वैयक्तिक 1 षटकाराच्या मदतीनं 7 धाव्यांचं योगदान सध्या क्रिश पोर्जेचं या मॅच मध्ये राहिला. तिसरं षटक गोलंदाज हर्षल याचा वापर केला वागेश्वर हरिग्राम टीमनं. पहिला बॉल लो फुल टॉस होता. लांब द कार्पेटने गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार येतो फलंदाज क्रिश पोर्जेच्या बॅटमधून. संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धावा पाहिला. संघ 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हा देखील फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत पाहिलं तर सिंगल धाब्याला प्राधान्य दिलं. चांगले क्रिकेट मागील बॉल वरती चौका त्याच्यानंतर सिंगल. संघ 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही समीकरण पाहिलं तर येणारे 16 बॉल 37 धाब्यांची गरज आहे. 16 बॉल 37 समीकरण. विकेटची गरज आहे मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमला. स्लोवर बॉल चेंडू स्पेस केलं. गतीमध्ये परिवर्तन. बॅटची इनर एज. पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश डान्सर टीमला राकेश पोर्जे ज्यानं अगदी वैयक्तिक चांगला खेळ साकारलं आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर.
थँक्यू. पहिला धक्का पहिला विकेट मैदानातून बाहेर झालाय. वैयक्तिक 21 धाब्यांचं योगदान दिलं राकेश पोर्जीनं आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर. अधिक भाई आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. नवीन फलंदाज मैदानावरती बारक्या पोर्जी हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. येणारे 16 बॉल आणि 37 धाब्यांची गरज. बॅटची इनर एज मागच्या दिशेनं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. थोडस कमबॅक केलं गोलंदाज हर्षल मात्रेनं, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 12 चेंडूमध्ये 30 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी करत असं सध्या हर्षल मात्रे या गोलंदाजाला पाहतोय. समोर बारक्या फुलटॉस बॉल प्रहार केलाय, ऑन साईडला तडाखा दिला. पहिला धमाका बारक्या पोर्जीच्या बॅटमधून आलाय हा षटकार. संघ जाऊन पोहोचला. येणारे 13 बॉल आणि आता 31 धावेंची गरज आहे. 13 बॉल 31 समीकरण. बारक्या पोर्जी विस्फोटक अंदाजानं फलंदाजी करत असताना सध्या मैदानावरती पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज हर्षल मात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती धावा कंप्लीट केल्या. 2 षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 43-43 या आकड्यावरती. 72 धाब्यांचं लक्ष होतं. आता येणारे 12 बॉल आणि गरज आहे अजूनही श्री गणेश डान्सर टीमला 29 धाब्यांची. फास्ट केला. येणारे 12 बॉल 29 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल 29. चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज बालकृष्ण भोपी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट खूप काही महत्वाचे असतील वागेश्वर हरिग्राम टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर क्रिश पोर्जी आणि बारक्या पोर्जी ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. 12 मध्ये 29. 72 धाब्यांचं लक्ष पार करत असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या श्री गणेश डान्सर संघाला पाहता. तर बघा या गोलंदाजाने या ओव्हर मध्ये फक्त 8 धाबा खर्च केल्या. तर हरिग्राम क्रिकेट संघाचे ताकदवर फलंदाज महेश जाधव यांच्या वतीनं या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि इथे दक्ष बिअर शॉपचे ओनर राजभाई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. राजाभाई यावा, आपलं सहर्ष स्वागत. 12 मध्ये 29. षटक क्रमांक 14.
इथे हा पहिला बॉल निर्धाव फेकला, चांगली गोलंदाजी आहे. सध्या बालकृष्ण बोपी हा चौथा ट्रम्प कार्ड त्याचा वापर केला वागेश्वर हरिग्राम टीमनं. पहिला बॉल निर्धाव फेकला, समीकरण बदललाय. येणाऱ्या 11 बॉलांना 29 धाब्यांची गरज आहे. डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल. बॅटिंग करत असताना दानसर संघावरती प्रत्येक बॉलवरती धाव खूप महत्वाची राहील बॅटिंग करत असताना दानसर टीमसाठी. बॅटची नरेच मागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलमध्ये धाव आली सिंगल. एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरकल्या. धावपुस्तकामध्ये दाबा पहिला डबल चौवा अर्थात 44 या आकड्यामध्ये दानसर संघ जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 10 आणि गरज अजूनही 28 धाब्यांची गरज. 10 मध्ये 28 प्रहार करावा लागेल. अभिनय तर कमी नाही. इथून सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल. सध्या बारक्या पोरजी त्याच्या बॅट मधून एक षटकार आला. क्षमता प्रोटेक्शन मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानामध्ये सिद्ध करता त्यावेळी प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. त्याच्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल. बारक्या पोरजीला मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा करत असणारा बालकृष्ण बोपी हा गोलंदाज पाहतोय. मागील 3 बॉल मध्ये अवघ्या एकच धाव खर्च केली. गोलंदाज बालकृष्ण बोपीनं जिथे थोडासा प्रेशर दबाव टाकला श्री गणेश दानसर संघावरती. पुढचा बॉल हा प्रकार बॉल फुल केला. ताकद भरपूर चांगल्या ताकदीचा प्रचंड वापर करत असताना बारकेच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार. पुढचा बॉल गोलंदाज बालकृष्ण. हा प्रकार विकेट गरज आहे. अखेरकार ती विकेट आली बारक्याची आणि हा दुसरा धक्का श्री गणेश दानसर टीमला. समीकरण पाहिलं तर आता येणारे 7 बॉल आणि 22 धाव्यांची गरज. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज बालकृष्ण बोपीना. जरूर एक षटकार त्याच्यानंतर बॅकअप कमबॅक देखील भरपूर चांगला. जर मंगेश हा चेंडू जरी निर्धाव आला तरी महेश जाधव हरिग्राम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. येणारे 7 बॉलना 22 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार पोरजी हा दाखल झाला. टीमचा संघनायक 7 मध्ये 22. हा प्रॅकर बॉल परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. हा बॉल निर्धाव आलाय. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकाचा विचार केला तर अवघ्या 7 धावा खर्च केला गोलंदाज. जे पारितोषिक होतं महेश जाधव यांच्याकडून की या गोलंदाजाने जर 8 धावा दिल्या तर त्याच्यासाठी पारितोषिक होतं आणि त्याने केवळ 7च धावा दिल्यात. आणि त्याच्यासाठी इथे महेश जाधव हरिग्राम एक लेजंड 40+ क्रिकेटर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आमचे सुरेश जोशी साहेब असतील, मधुकर जाधव साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे रमेश जोशी साहेब असतील, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल बँजो मास्टर वागेश्वराच्या मानपानाला 12 वाजता कारवा निघाला. बँजो वाजवी चंद्रकांत जाधव आला. बँजो मास्टर मधुकर जाधव नाचायला लागला. आपलं सहर्ष स्वागत. या ठिकाणी आमचे बचित्र मात्रे असतील, आमचे दामू पाटील असतील, त्यांच्या समेत भरत हुद्दार, या ठिकाणी आमचे दक्ष बिअर शॉपचे ओनर राजेश भाई असतील, संपूर्ण या ठिकाणी आमचे संदीप मात्रे असतील, संपूर्ण हरिग्राम दीपक घरत साहेब असतील, संपूर्ण हरिग्रामचे सर्व विष्णू जोशी साहेब असतील, आमचे राहुलचे पिताश्री आपण पाहू शकाल. या ठिकाणी नेहमीच दमदार योगदान ज्यांचं राहिलंय
किसन महाराज असतील, आमचे जयंत पाटील असतील, अनेक सर्व खूप चांगलं योगदान साधण्याने त्यांचंही राहिलं आहे आणि धामसर संघ देखील या मैदानावरती त्यांच्या सोबत या मैदानावरती जबरदस्त फाईट देतोय. तर येणारे 6 बॉलना 22 धाब्यांची गरज आहे. तसेच आमचे श्रीराम समर्थचे सर्व सुप्रसिद्ध उद्योजक सच्चूभाई म्हात्रे, सन्नीभाई आपलंही सहर्ष स्वागत. आमचे धनंजय शेठ म्हात्रे, हरिग्राम श्रीराम ट्रान्सपोर्ट्स आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो. सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज अर्शल म्हात्रे. 6 मध्ये 22 ची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर क्रिश पोरजी सलामीचा खेळाडू मैदानावरती. प्रहार करावा लागेल, अभिनय तर कमी नाही. फटका फसला क्षेत्रक्षच्या माध्यमातून चुकी आणि त्याच्यानंतर बॅकअप भरपूर चांगला तोपर्यंत या बॉलवरती धाववाले सिंगल 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती टोटल धावा पाहिलं ना तर संघ 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरण पाहिलं तर येणारे 5 बॉल आणि 21 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती प्रहारांना प्रहार या मनसुबाना फलंदाजी करावी लागेल सध्या डान्सर टीमला. समोर संघनायक सरळ सेनापती तुषार पोरजी इन ऍक्शन मध्ये. स्लोवर बॉल, लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज अर्शल म्हात्रेनं आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतं. जसे डॉट चेंडू येते तसा प्रेशर पूर्णपणे क्रिएट केला जाईल. समीकरण पाहिलं ना तर येणारे 4 बॉल 21 धाब्यांची गरज आहे. 4 बॉल 21. फटक्यात चांगला गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. चेंडू चालला बॉर्डलाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. जाधव प्रभाकर पालकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. सामना तितकाच रंगतदार. मैदानावरती पाहते 71 धावा झाल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करत असताना इथे मॅच फायर. येणारे 3 बॉल 17. यस, इथे सामना खुल्ला केला. सामन्यामध्ये पकडी मजबूत केलं सध्या वागेश्वर हरिग्राम टीमला. समीकरण बदलला. आता 2 बॉल मध्ये 17 धाब्यांची गरज आहे. तुषार पोरजी हा फलंदाज संघनायक आणि मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या कौतुक करूया गोलंदाज हर्षल म्हात्रे. त्याच्यानंतर बालकृष्ण बोपी ज्यानं अगदी टर्निंग पॉईंट षटक फेकलं. जिथे 12 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 28 धाब्यांची गरज होती. अशा स्थितीमध्ये अवघ्या 7 धाब्यांचा षटक. तसेच या ठिकाणी व्हाईट बॉल आपण पाहताय. आमचे माजी सरपंच नरेश पाटील साहेब हरिग्राम, माजी उपसरपंच सन्माननीय या ठिकाणी नरेश जाधव साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या व्यासपीठावरती आमचे अरुण पाटील साहेब असतील, माजी सरपंच संतोष पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती दमदार नेतृत्व, वैभव भोपी आमचे समालोचक मित्र, आपलंही सहर्ष स्वागत. पुढचा बॉल प्रहार केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आता चुकी करणार नाही. अजून एक ते धक्का. 3रा विकेट मैदानातून बाहेर. नेहमीच दमदार योगदानाला आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. हडलक दानसर क्रिकेट संघ तर सामन्याचा सामनावीर आम्हाला आमचे साथी स्कोरर माहिती देतील. या मॅचचा हिरो गोलंदाजासाठी महेश जाधव हरिग्राम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्या अगोदर 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय मागच्या गोलंदाजाला.